खरं तर सिंधुदुर्ग किंवा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेच्या घडामोडीमध्ये म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला असेल, तर पुन्हा एकदा उद्धवजींनी जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदारीला विश्वासाने पात्र राहून पुन्हा एकदा आम्ही काम करू आणि शिवसेनेची संघटना पुन्हा एकदा कोकणात उभी करण्याचा विश्वास आम्ही उद्धवजींना सगळ्या सिंधुदुर्गवासीतल्या शिवसैनिकांच्या वतीने दिलेला आहे. सध्या कोकणात बघितलं तर मंत्रिपद जर बघितली 3 मंत्रिपदं आहेत कोकणामध्ये आणि तुमच्याकडे फक्त 1 आमदार आहेत कोकणामध्ये. नाही, या सगळ्याच्या विरोधात सत्ताधाऱ्यां 3 मंत्री असले ते आपण बघितलं असेल की कोकणातल्या प्रश्नाकडे या मंत्र्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आंबा काजूचा विषय असून देत, मच्छीमारांचा विषय असून देत, समृद्धी मार्गाचा विषय असून देत किंवा काल परवा 10 तारीखला नितीन गडकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेत आणि 14 तारीखला टोलचं निविदा निघाल्या आहेत आणि त्यामुळे खरं तर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी होत आहेत. आणि समृद्धी मार्गामध्ये सुद्धा अनेक आमदारांनी अनेक मंत्र्यांनी समृद्धी मार्ग आपल्याकडनं वळवलेला आहे, शक्तिपीठ मार्ग. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण बघितलं असेल की अनेक देवस्थानं आहेत, म्हणजे आग्नेवाडी असून देत, दक्षिण काशीचं कुणकेश्वर असून देत, रामेश्वर असून देत, अशी अनेक मंदिरं आहेत की जी पुरातन आहेत. या शक्तिपीठाचा मार्ग खरं तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातच नाही, तो पूर्णपणे डायरेक्ट गोव्याला जातो आहे. आणि या विरोधात खरं तर या मंत्र्यांनी आवाज उठवला पाहिजे होता. या मंत्र्यांनी जे लाडके म्हणतात फडणवीसांना, त्यांनी आवाज उठवून या आपल्या जिल्ह्यातनं हा महामार्ग नेला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने नेऊ शकले नाहीत. मुंबई गोवा मार्ग पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे हे अनेक विषय आहेत, ते लोकांसमोर आम्ही घेऊन जाणार आहोत आणि निश्चितपणे पुन्हा एकदा संघटना आणण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. वैभवजी, आत्ता गेल्या 1-2-4 दिवसात जे काही आंदोलन झालं, टोलचा विषय आहे, मुंबई गोवा महामार्ग, अलीकडे आंदोलनही झालं, नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? टोलला पाठिंबा आहे, विरोध आहे, आंदोलन करणार आहात? खरं तर आज मुंबई गोवा मार्ग आपण सर्वजण बघताय की 14 वर्ष हा महामार्ग झालेला आहे आणि या महामार्गामुळे खरं तर लोकांचे अनेक अपघात झालेत, अनेक हजारो लोक मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे रेखाडलेल्या प्रकल्पाला खरं तर टोल माफी दिली पाहिजे, परंतु ही टोल माफी न देता मंत्री महोदयांनी आमची माफी मागितली कोकणवासियांची, परंतु टोल माफी दिली नाही. आज दुर्दैवाने ते 10 तारीखला आलेत आणि 14 तारीखला तिथल्या सत्ताधाऱ्यांना टेंडर मिळालं पाहिजे म्हणून काही सत्ताधारी त्यांना भेटलेत. लवकरच ते पण आम्ही जाहीर करू कोणाचे नावे, कोणाची कंपनी आहे, कोणाचे जवळचे आहेत. आणि सत्ताधाऱ्यांना मिळण्यासाठी आज लवकर टोल, म्हणजे एकतर महामार्ग पूर्ण झाला नाही आणि टोल कसं काय, आणि त्यामुळे आमचा विरोध राहील. जिल्ह्यातल्या अनेक संघटनासुद्धा त्याला विरोध करत आहेत. आता येणाऱ्या ज्या दिवशी टोल सुरू होईल त्या दिवशी शिवसेना हा टोल वसुलीचा प्रयत्न हाणून पाडेल. नाही, म्हणजे जो टोल आकारला जाणार आहे मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गात, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे, पूर्णपणे विरोध आहे. आणि कोणत्याही पद्धतीत नाही, कोणत्या आकारू दिला जाणार नाही. आता आपण बघितलं सर की मुंबई गोवा मार्ग पूर्णच झाला नाही, अजून 1-1.5 वर्ष तरी पूर्ण होऊ शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. असं असताना टोलची घाई का? त्यामुळे 1-1.5 वर्ष तरी आम्ही टोल वसूल करायला देणार नाही. ओके. आणखी एक पुन्हा एकदा नेमणूक होते आहे, याआधी जिल्हा प्रमुख होतात, आमदार होतात, काय वाटतंय सिंधुदुर्गात सगळ्यात मोठं आव्हान या घडीला तुमच्या? नाही, सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे सत्ताधाऱ्यांचं आव्हान आहे. कारण आजचे सत्ताधारी 14 वर्षापूर्वी जे सत्ताधारी होते ते वेगळे होते आणि आजचे आहेत ते वेगळे आहेत. विरोधी पक्षांना त्रास देण्याचं काम हे करतात. परंतु यातनं आम्ही मार्ग काढून, यातनं आम्ही सगळ्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन, जनतेला एकत्र घेऊन आम्ही पुन्हा एकदा संघटना उभं करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. विधान परिषदेसाठीची निवडणूक होणार आहे, त्यामध्ये तुम्ही काही प्रयत्न नाही, शेवटी नाही, विधान परिषदेसाठी आम्ही स्वतः आधी मी कोणाकडे मागणी केली नाही, परंतु माझ्या मते विधान परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनीच पुन्हा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली पाहिजे. कारण ते आपल्या राज्यातील प्रश्न त्यानिमित्ताने मांडता येतील आणि एक सध्या संघटनेचा एक आवाज उद्धवजींच्या रूपाने पुन्हा एकदा त्या विधानमंडळात असला पाहिजे आणि त्यासाठी उद्धवजींनी जबाबदारी घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं आणि त्यासाठी आम्ही उद्धवजींना सुद्धा विनंती केलेली आहे. आणखी एक विषय होता की राजू शेट्टी माजी खासदार आलेले आहेत, आंबा उत्पादक. आता आम्ही राजू शेट्टी आणि आम्ही सगळेच जण 15 तारीखला मुंबईमध्ये एक आंदोलन करणार आहोत. त्याच्या आधी 2 आंदोलनं आमची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली, त्यावर आमच्यावर गुन्हे नोंद झालेत. परंतु आज आंबा आणि काजूची परिस्थितीसुद्धा शासनाने तुटपुंजी 22,000 रुपये मदत केलेली आहे आणि ह्याच्या विरोधात आम्ही एकत्र येऊन त्यांनी उद्धवजींकडे आमच्या पक्षाचा पाठिंबा मागितला आहे. त्या संदर्भात उद्धवजींनी निर्णय घेतील, उद्धवजी आपली भूमिका जाहीर करतील आणि त्या दृष्टीने आम्ही ते आज भेटले होते आणि आमच्या आंदोलनाला सर्वपक्षीय आंदोलन आमचा जिल्ह्यामध्ये पाठिंबा होता. आता मुंबईमध्ये उद्धवजी आपली भूमिका सांगतील. पण उद्धवजी काही पुढच्या काळात सिंधुदुर्गात काही येत आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आजच संघटनेची नेमणूक झाली आहे, पदाधिकारी वगैरे नेमून आम्ही उद्धवजींना लवकरच जिल्ह्यामध्ये नेणार आहोत.